हॅलो मित्र आणि मैत्रिणी, कशा आहात तुम्ही सगळे? तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही सगळे चाललो आहोत अमरावतीमध्ये. गाडगेबाबांची जत्रा भरली आहे तिकडे. खूप दिवसापासून तिकडे क्रियाला मला घेऊन जायचं होतं, पण वेळच मिळत नव्हता. तर फायनली आज सगळ्यांना वेळ आहे, तर आज आम्ही जाणार आहोत. पण जाण्यापूर्वी मी आधी आमच्या सगळ्यांचा स्वयंपाक करणार आहे. स्वयंपाकामध्ये असं खूप काही वेगळं करणार नाही, तर साधी खिचडीच लावणार आहे मी. तर पटकन आधी खिचडी लावते आणि मग तयारी करते. चला तर मग. तर इथे मी मस्त तेल मिरची बनवून ठेवली खिचडीसाठी. कांदा चिरून ठेवला आहे, तांदूळ काढून ठेवलेले आहे. आता पटकन मी खिचडी लावते, पापड भाजते, एका डब्यामध्ये ठेवून देते आणि मग आवरते. तर आता इथे क्रिया मस्त तयार झाली. तिने तिचा फेवरेट ड्रेस घातलेला आहे. तिने तिच्या चॉईसने काढलेला आहे, तोच मी तिला घातला. तर क्रिया कशी दिसते मला तुम्ही कमेंट करून सांगाल. तर मित्रांनो, फायनली माझी इथे आता तयारी झाली आहे. क्रियाची पण तयारी झाली आहे. आता फक्त तिच्या बाबांची आणि तिच्या काकांची तयारी बाकी आहे. खिचडीचा कुकरसुद्धा झालेला आहे. आता तो थंड होईल आणि त्या दोघांची तयारी झाल्यानंतर आता आम्ही निघू. फायनली आता आम्ही निघत आहोत. सगळ्यांची तयारी झाली आहे. तर तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच आम्ही कोणकोणत्या राईडमध्ये बसतो ते. तर मित्रांनो, फायनली आम्ही जत्रेची इथे पोचलो आहोत. आत्ताच आम्ही इथे गाडी पार्क केली आणि आता आतमध्ये जाण्यासाठी क्रिया तर खूप एक्सायटेड आहे, कारण तिला खूप दिवसापासून आम्ही इथून जायचो तेव्हा ती पाहायची, तर ती खूप ओरडायची इकडच्या राईड्स पाहून. तर फायनली आता आम्ही तिला घेऊन आलो. चला तर मग आता आतमध्ये जाऊ. आतमध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला गाडगेबाबांचं जे मंदिर आहे ते थोडंसं दाखवते. ॲक्च्युली आम्ही आतमध्ये नाही गेलो, पण बाहेरूनच तुम्हाला थोडंसं दर्शन करून देते. रस्त्यावर तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी आहे. खूप ट्रॅफिक पण झाली होती इथे जत्रेमुळे. आतमध्ये गेल्यानंतर इथे भरपूर सारे स्टॉल्स लागलेले होते. लहान मुलांसाठी बॉलचा स्टॉल होता, त्याच्यानंतर कॉस्मेटिकच्या छोट्या छोट्या वस्तू होत्या, घरगुती वापरण्यासाठी काही काही वस्तू होत्या. आणि इथे एक स्टॉल तर असं होतं की 5 रुपये देऊन आपण आपलं वजन चेक करू शकतो. त्याच्यानंतर इथे बांगड्या आहेत कलरफुल. आणि इथे पान स्टॉल आहे. मस्त असे हिरवेगार मस्त पान बनवलेले होते. त्यावरती चेरी इतकी छान दिसत होती लाल कलरची की ते पाहिल्यानंतर खावेसेच वाटत होते. त्याच्यानंतर इथे आकाश पाळणा आहे. यात बसायला मला पर्सनली खूप भीती वाटते, तर आम्ही याच्यात बसलो नाही. त्यानंतर इथे मिकी माऊस होतं, पण क्रिया खूप लहान आहे त्यामुळे आम्ही तिला त्यात बसवलं नाही. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे बलून शूट करण्यासाठी होतं. तर इथे लहान मुलांसाठी मस्त कलरफुल गाड्या होत्या. तर आम्हाला क्रियाला याच्यात बसवायचं होतं, पण इथे जागाच नव्हती. तर ती जागा नव्हती त्याच्यामुळे क्रियात एवढे पण पेशन्स नव्हते की ती थांबेल. तर ती इथे खूप रडायला लागली होती. फायनली क्रियाला इथे जागा मिळाली. तर स्काय ब्ल्यू कलरच्या गाडीत आम्ही तिला बसवलं होतं, पण ती तरी पण घाबरत होती. ॲक्च्युली हे स्लो फिरवत होते, पण तरी ती खूप घाबरत होती. तर ती तिथे पण रडायला लागली. मग आम्ही त्यांना गाडी थांबवायला लावली आणि क्रियाला त्यातनं उतरवून घेतलं. असं वाटलं क्रिया? छान वाटलं? मजा आली का? इथे खूप सारे स्टॉल्स पण होते खाण्यापिण्याचे. इथे ज्यूसचा स्टॉल होता आणि बाकीचे पण खूप साऱ्या राईड्स होत्या. जसं आपण लास्ट टाइम नाशिकला गेलो होतो तिथे त्या मानाने खूप कमी राईड्स होत्या. ते इथे खूप साऱ्या राईड्स होत्या. मग फायनली इथे आल्यानंतर मला दिसलं की इथे पोंगा पंडित आणि मस्त असं बटाट्याची भाजी त्याच्यासोबत देतात. तर मला ते खावंसं वाटलं. मग आम्ही सगळ्यांनी ते खाल्लं. सुट्टीचा दिवस नव्हता तरी पण त्या दिवशी जत्रेला इतकी गर्दी होती. पण जत्रेच्या ठिकाणी गर्दी असेल तरच जत्रा फिरण्यात मजा येते. तर खूप छान वाटलं जत्रेमध्ये जाऊन. लहान मुलांसाठी इथे फिश आणि हॉर्सची पण राईड होती, पण आम्ही क्रियाला यात बसवलं नाही, कारण क्रिया कदाचित यात मधून पडली असती, म्हणून आम्ही तिला यात बसवलं नाही. त्यानंतर इथे मस्त पाणीपुरी दाबेलीचा स्टॉल होता. पण जर आम्ही सगळ्यांनी इथे खाल्लं असतं तर घरी मी स्वयंपाक बनवून आली होती, तो आया गेला असता. त्याच्यामुळे आम्ही इथे जास्त काही खाल्लं नाही. आता मी तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग ठिकाणी घेऊन जाते. तर इथे आहे पन्नालाल नावाचा एक गाढव. तर एकदम इंटरेस्टिंग आहे हा गेम. आम्ही लास्ट टाइम पण इथे आलो होतो. ज्यादा कंजूस कौन करते यारी दोस्ती में, खर्चा कौन करते बताएगा पन्नालाल? शादी की ज्यादा चिंता कौन करते बताएगा पन्नालाल? ये मेला घूमने कौन आया, लाइन मारने कौन आया बताएगा पन्नालाल? शादी हो जाने के बाद घरवाली किसको टनाटन मिलेगी बताएगा पन्नालाल?
त्यानंतर फायनली आम्ही तिकीट्स काढले. तर मी आणि हे असं आम्ही दोघंच गेलो होतो. क्रियाचे काही तिकीट लागलं नाही. आता आम्ही आतमध्ये गेलो. लेडीज आणि जेंट्स वेगवेगळ्या ठिकाणी उभे होते. तर मी लेडीजच्या इथे उभी राहिली, हे जेंट्सच्या इथे उभे राहिले. भरपूर गर्दी होती आतमध्ये. सगळेजण खूप एक्सायटेड होते पन्नालालला बघण्यासाठी. बघा, याला तुम्ही सगळे लोक ओळखतात. याला आम्ही शिकवलं, याचं नाव ठेवलं पन्नालाल. हा मनोरंजन कार्यक्रम आहे. गाणं कसं काम करते बघा. बताओ पन्नालाल इतने पब्लिक में उम्र में सबसे छोटा बच्चा किनके पास है? लहान वयचा बाळ कोणाजवळ पन्नालाल इशारा करके बताओ. त्याची मम्मी आली का? नहीं आली. पन्नालाल छोटे बच्चे की मम्मी किधर खड़ी है, उनके पास जाओ. दूर नहीं खड़े. कौन है? आप ही चाहिए ऐसा है का? तर तुम्हाला पन्नालालचा व्हिडिओ बघून थोडीफार आयडिया आलीच असेल की गेम कसा आहे हा. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला पन्नालालचा पूर्ण बघायचा असेल तर माझा नेक्स्ट व्लॉग तुम्ही नक्की बघा. आता आमचं इथे सगळं गेम पूर्ण झाला. आता आम्ही परत बाहेर निघालो. त्यानंतर आता ह्या राईडमध्ये आम्हाला बसायचं होतं. या राईडमध्ये फर्स्ट टाईम बसणार होते. आता बघूया. तुम्ही सगळे लोक ओळखतात. याला आम्ही शिकवलं, त्याचं नाव ठेवलं पन्नालाल. हा मनोरंजन कार्यक्रम आहे. तर ह्या राईडमध्ये बसायची माझी मुळीच इच्छा नव्हती, पण यांनी आणि दादांनी मला इतका फोर्स केला आणि मला यात बसावं लागलं. फायनली आम्ही बसलो. तर आमची जेव्हा राईड हळूहळू सुरू झाली होती तर क्रिया इतकी रडायला लागली आम्हाला बघून. तिला असं वाटत होतं की आईबाबा नक्की चालले कुठे. तिला काही समजेनासं झालेलं होतं. आणि ते हे तर इतके एन्जॉय करत होते, पण हे जास्त एन्जॉय मला भीती वाटते म्हणून करत होते की रिअलमध्ये करत होते हे मला कळतच नव्हतं. पण मला लिटरली खूप भीती वाटत होती. त्यात उंचावर जसं जसं ते वर जात होतं तसं तसं मला खूप घाबरायला होत होतं. प्लीज यार, प्लीज ना. कसं वाटत आहे वैभवी? अजिबात चांगलं नाही वाटत. तुम्हाला कसं वाटतंय? मस्त म्हणजे मला याच्यात बसून तुम्हाला मस्त वाटतं. येस. मी याच्यात पहिल्यांदा बसते. मला इतकी भीती वाटते. मला तुमच्याची तशी खूप भीती वाटते. त्याच्यामुळे आता पाहू काय होते ते. सगळे एन्जॉय करा ना. एन्जॉय करते मी. सगळं एन्जॉय. ठेवा please. येस. याची स्पीड बघून तुम्हाला तर अंदाजा आलाच असेल की माझे काय हाल झाले असतील ते. त्यानंतर आम्ही क्रियाला इथे खेळणी घेण्यासाठी आलो. तर तिच्यासाठी आम्ही पुंगी घेतली होती कारण बॉल तिच्याकडे भरपूर आहेत. तर तिला पुंगी घेतली. ती तर खूप खुश झाली होती. अगदी म्हणजे घेतल्या घेतल्या वाजवायला सुरुवात केली तिने. मग असंच आम्ही थोडंसं फिरलो. कोणत्या स्टॉलवर काय काय आहे काय काय नाही ते बघितलं. त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही मस्त भेळ घेतली होती. तर ती मी खात होती. भेळ थोडीशी स्पायसी होती पण मस्त चव आली तोंडाला. या दोघांना थोडी स्पायसी लागली मे बी म्हणून त्यांनी खाल्ली, नाही तर मी पूर्ण फिनिश केली. तर अशा पद्धतीने माझा व्लॉग मी इथेच एंड करते. आता आम्ही घरी जातो. बाय बाय.